शेतकरी बंधूंनो नमस्कार. सर्वात महत्त्वाचं, मी कृषी तज्ञ शेती सल्लागार खुशाल सोनवणे आज तुमचं युट्यूबमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. आणि प्रत्येक जण आज माझं टायटल बघून आलंय की हिवाळी लागवडीसाठी टोमॅटोच्या कोणत्या व्हरायटींची निवड करावी. हे साहेब तुम्ही नुसते आपल्याला टोमॅटोचंच मार्गदर्शन करताय. मित्रांनो तसं काही नाही. टोमॅटो असेल, कांदा असेल, फ्लॉवर असेल, कोबी असेल, तुमचं फळबागा असतील, फुलपीक असेल, प्रत्येक याच्यात आपलं मार्गदर्शन आहे. प्रत्येक पिकात कोणताही पीक असू द्या, फक्त सल्ला कृषी तज्ञ शेती सल्लागारचा असू द्या, कारण की योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन करणं हीच माझी पहिल्यापासून ओळख आहे. मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण आजचा जो काही व्हिडिओ बनवणार आहे, आजचा जो काही व्हिडिओ बनवण्याचा आपला मेन उद्देश आहे की ज्या काही आपल्या हिवाळी वातावरणासाठी आता जे काही टोमॅटोच्या व्हरायटींची आपल्याला निवड करायची, तर ती कोणकोणती करायची आहे. तर सर्वात महत्वाचं आपण जर बघितलं तर आता चालू आहे तुमचं सप्टेंबर ते ऑक्टोबर. आता सप्टेंबर ऑक्टोबरचा पिरियड जर बघितला आपण, तर सप्टेंबरच्या ऑक्टोबरच्या पिरियडला कोणकोणत्या व्हरायटींची निवड करावी. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचंय तुम्हाला असं की पुढचं जे येणारं वातावरण आहे, आता जर बघितलं आपण, समजा साधारण आता तुमचा चालू आहे सप्टेंबर, आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या कंडिशनला इतकं वातावरण थंडीचं राहतं. तर या पिरियडमध्ये जे काही टोमॅटोची तुम्ही लागवड करतात ते व्यवस्थित मॅच होत नाही वातावरणाला. तर मग तिथं काय करावं लागतं आपल्याला की व्हरायटी योग्य निवडली पाहिजे. भरपूर शेतकऱ्यांचं एक होतं की व्हरायटी चुकल्यामुळे उत्पन्न शून्य होऊन जातं. मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की व्हरायटी निवडत असताना आता कोणकोणती निवडली पाहिजे आणि वातावरण कसं असलं पाहिजे, आपण साधारण जानेवारी फेब्रुवारी पर्यंत जाणून घेणार आहे या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचं मला तुम्हाला, आता जर बघितलं आपण तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे जे काही 3 ते 4 महिने, या 4 महिन्यांसाठी व्हरायटी जी काही चालणार आहे, आपण बघू शकता सर्वात महत्वाची व्हरायटी आहे ती विरांग व्हरायटी. मित्रांनी व्हरायटी दिसायला एकदम पानात कणखर व्हरायटी आहे. दुसरी गोष्ट, रोगाला जास्त बळी पडत नाही. आणि सर्वात महत्वाचं, जी काही मार्केटला जाती हिचं उत्पन्न कमी निघतं मित्रांनो, पण ही मार्केटला टॉपला चालणारी व्हरायटी. मित्रांनो सगळ्यात टॉपची व्हरायटी थंडीच्या वातावरणात विरांग ही व्हरायटी आहे. एक्सपोर्टला जबरदस्त चालते मित्रांनो. हिचं जे काही बाहेरून आवरण आहे एकदम कडक असतं आणि हायब्रिड मध्ये येते मित्रांनो ही व्हरायटी. आता दुसरी हायब्रिड मध्ये उत्पन्न जास्त देणारी व्हरायटी जर बघितली आपण, तर ती व्हरायटी आहे 1057. या व्हरायटीचं उत्पन्न खूप आहे, पण हिचं फळ लूज पडतं मित्रांनो. एक्सपोर्टला आपली जास्त चालत नाही. सर्वात महत्वाचं, आता आपण जाणून घेऊ गावठी व्हरायट्यांमध्ये कोणती चालेल. गावठीमध्ये जर बघितलं आपण, तर गावठीमध्ये सर्वात महत्वाचं व्हरायटी आहे तुमची अंशुमन आहे, साहो आहे, बाहू आहे, त्यानंतर भूमिका आहे. या व्हरायट्या गावठीमध्ये 100% चालतात. मित्रांनो सर्वात महत्वाचं, साहो आणि भूमिका ही व्हरायटी गावठीमध्ये मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो. जबरदस्त उत्पन्न आहे. त्यानंतर आपण पिरियड जर बघितला, आता पिरियड बघतोय आपण साधारण डिसेंबर जानेवारी पर्यंत पोहोचलो, पण जानेवारी ते फेब्रुवारी तो काय पिरियड आहे, हा फेब्रुवारी मार्च एप्रिलचा पिरियड म्हणजे वातावरण हिवाळ्यातून उन्हाळ्यात ट्रान्सफर होतं. मग इथं उत्पन्न पण निघालं पाहिजे आणि व्हरायटी चांगली झाली पाहिजे. मग व्हरायटी कोणती निवड करावी तिथं, सर्वात महत्वाचं तिथली जी काही व्हरायटी राहणार आहे आपली, व्हरायटी कोणती निवडायची आपल्याला. पहिली व्हरायटी असणारी 6242 ही व्हरायटी निवड करायची आपल्याला. आणि दुसरी व्हरायटी मित्रांनो, एक्सपोर्ट करायची असेल, अथर्व व्हरायटी करा. अथर्व व्हरायटी एकदम 100% एक्सपोर्ट साठी जबरदस्त व्हरायटी मित्रांनो. आणि 42 व्हरायटी अशी, जसं हिवाळ्यामध्ये बघितलं आपण 1057 आणि तुमचीवाली विरांग, हिच्यामध्ये 1057 उत्पन्न जास्त आणि विरांगचं कमी, पण एक्सपोर्टला जास्त चालते. तसंच इकडे 6242 ला उत्पन्न जास्त पण एक्सपोर्टला कमी. अथर्व व्हरायटी एक्सपोर्टला जास्त, उत्पन्न थोडंफार कमी. आणि काही ठिकाणी 100% ऑर्गॅनिक कार्बन जास्त असला तर 100% येतोच. ऑर्गॅनिक कार्बन आणायचं कुठून, सर्वात महत्वाचं, आपण तर देतच राहतो किटच्या माध्यमातून, पण दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या शेणखत असेल याच्या माध्यमातून शेणखत जास्त द्या मित्रांनो, जेणेकरून ऑर्गॅनिक कार्बन वाढला पाहिजे. तर ह्या व्हरायट्या तुम्ही 100% लागवड करा. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर उन्हाळ्यासाठी सजेस्ट करू शकतो तुम्हाला साहो व्हरायटी आणि अंशुमन व्हरायटी. 100% तुम्हाला अंशुमन व्हरायटी चांगली आहे, साहो व्हरायटी चांगली आहे. त्यानंतर वैशाली व्हरायटी सगळ्यात बेस्ट व्हरायटी मित्रांनो, याची लागवड करा. आणि दुसरी गोष्ट, जे काय आता तुम्ही व्हिडिओ बघताय, नुसते याचा व्हिडिओ बघून तुम्ही स्वाईप करू नका किंवा लुटून देऊ नका. तुमच्या पिकाला मार्गदर्शन आमचं घ्या, जेणेकरून खात्रीशीर तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण बघितलं, तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलाखती बघितल्या. मित्रांनो सर्वात महत्वाचं मी सांगतो, 8-15 दिवस झाले मी माझ्या कामानिमित्त थोडा बिझी असल्यामुळे मला प्लॉटवर जायला वेळ मिळत नाही. मी पण एवढं सध्या सगळ्या गोष्टी कंपनी बघून सगळ्या गोष्टी बघणं खूप माझ्यासाठी अवघड झालेलं आहे. परंतु मी प्रत्येक गोष्ट कशी सोपी होईल या दृष्टीने मी पाऊल उचलतोय आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. पण 8-15 दिवस झाले मित्रांनो, बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे व्हिडिओ तुम्हाला कमी दिसतील माझ्या चॅनलवर. तेवढं तुम्ही समजून घ्या. प्रत्येकाला रिझल्ट देतोय, खात्रीशीर देतोय. देत नसतो तर कमेंटवर घाण कमेंट आले असते मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट. किंवा माझे व्हिडिओ एकदम बॅड म्हणून व्हायरल झाले असते, एवढी पण गॅरंटी देतो तुम्हाला. काम चोख नेक काम करतोय, खात्रीशीर करत राहणार आहे.
कायमस्वरूपी तुमच्या सोबत राहणार आहे. आपण एकदा लागवड करू, लागवड झाली, प्लॉट रजिस्टर करा, तिथून पुढे आपण बघून घेऊ. खात्रीशीर तुम्हाला प्लॉट कसा बनवायचा ना ते कृषी तज्ञ शेती सल्लागार दाखवेल. रिझल्ट म्हणजे रिझल्ट देऊ मित्रांनो. हेच नाही, तुमचा कांदा, टोमॅटो, तुमचा फळबागा, फुलबागा काय असेल सगळ्या याच्यात मार्गदर्शन करू. फक्त मार्गदर्शन घ्यायचं काम करा. आता व्हिडिओ इथे थांबवतोय. धन्यवाद.